सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। काही दिवसांपूर्वी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी एमआयएमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष व सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी एमआयएम पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता। या राजीनाम्यानंतर फारुख शाब्दी यांचा पहिलाच सोलापूर दौरा चर्चेचा विषय ठरलाय। या दौऱ्यादरम्यान फारुख शाब्दी यांनी मौलाली चौक येथे एमआयएमचे प्रभाग 16 मधील अधिकृत उमेदवार गाझी जहागीरदार यांच्या कार्यालयाला भेट दिली। या भेटीत फारुख शाब्दी यानी गाझी जहागीरदार यांच्याशी सविस्तर चर्चा करत ये मेरी पहचान है, इसको कामयाब करो असे उद्गार काढले। गाझी जहागीरदार हे प्रभाग क्रमांक 16 मधून एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवत असून फारुख शाब्दी यांच्या या भेटीमुळे त्यांच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे एमआयएमच्या पदांचा राजीनामा दिल्यानंतरही फारुख शाब्दी यांनी पक्षाच्या उमेदवाराशी संवाद साधल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे। या भेटीमुळे प्रभाग 16 मधील निवडणूक प्रचार अधिक रंगतदार होणार असल्याची चर्चा असून पुढील काळात फारुख शाब्दी यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाहत रहा लोकप्रहार न्यूज। ये है गाजी जागीरदार, बताने की जरूरत नहीं है आप लोग को। ये मेरी पहचान है, मेरी पहचान को जिंदा रखो भाई लोग, सब मिलके गाजी।